रविवार संपत आला की संध्याकाळी उद्या सोमवार आहे. ऑफिस म्हटलं की आळस आपोआप येतो. कालच्या प्रवासाने एवढी थकली होती की आज 5 वाजल्यापासून थोडा वेळ अजून झोपू दे म्हणत म्हणत 5:30ला उठली आणि मग पटकन सगळं आवरायला घेतलं आळस न करता. आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांना पर्याय नसतो. लवकर उठून घर आवरणं, स्वयंपाक करणं, डबे भरणं आणि मग स्वतः ऑफिससाठी धावणं. उपवास नसलेले 2-2 स्वयंपाक करून सगळं नीट लावून कधी-कधी स्वतःसुद्धा नाश्ता करायला वेळ मिळत नाही. कारण ट्रेन मिस झाली नाही पाहिजे म्हणून ही काळजी घेतली जाते. पटकन स्टेशनला गेली आणि मग तिकीट काढायला एवढी लाईन होती म्हणून तर आज माझी 1 मिनिटाने ट्रेन मिस झाली आणि दिवसाची पूर्ण धावपळ आणखीनच वाढली. असं करत करत सकाळची संध्याकाळ कधी होते कळतही नाही आणि ह्या सगळ्यात मात्र आपण स्वतःलाच कुठेतरी विसरतो. लाँग विकेंडनंतरचा हा मंडे म्हणजे मीटिंग्स, अपडेट आणि सगळ्या कामात दिवस कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळी परत तीच गर्दी. अगदी ट्रेनमध्ये 2 तास उभं राहून प्रवास करणं खरंच अवघड असतं. पण आज एक छोटीशी गोष्ट माझ्या मनाला खूप भिडली. एका अनोळखी ताईने स्वतःची सीट मला दिली. क्षणभर का होईना पण त्या माणुसकीने माझं मन जिंकलं. स्टेशन आलं आणि मग मी निखिलसोबत घरी आले. घरी पोचल्यावर स्वतःचं सगळं आवरून घेतलं. लगेच पुन्हा किचनमध्ये उभी राहिली, न बसता अगदी. पण सोबत निखिल होते म्हणून मला जास्त काही वाटलं नाही. त्यांनी आधीच सगळं भात वगैरे लावून ठेवलं होतं. ट्रेनमध्येच मी विचार केला होता आज भाजी काय बनवायची आणि मग लगेच घरी आल्यावर शेवग्याच्या शेंगा वगैरे काढल्या आणि मग शेवग्याच्या शेंगाचा गावरान असं रस्सा, भाकरी असं जेवण छान असं बनवून घेतलं. जेवण झाल्यावर मग आम्ही दोघांनी मिळून सगळं आवरून घेतलं. उद्या मला अंगारकी चतुर्थीचा उपवास आहे पण घरामध्ये भगर नव्हती म्हणून मग ते पुन्हा खाली गेले आणण्यासाठी. तर हे मग असं असतं आपलं मुंबईचं लाईफ. दिवसभर धावपळ, जबाबदाऱ्या आणि छोट्या छोट्या आनंदाने भरलेले काही क्षण. तुमचीसुद्धा अशीच धावपळ होते का रोज? कमेंट करून मला नक्की कळवा. तर मी आज इथेच थांबते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.